दोन कुस्त्या चालू आहेत, डाव प्रतिडाव चालू आहे। पुरुषार्थ आणि मर्दुकी म्हणजे कुस्ती आणि काही बोलू शकते गतिमान कुस्ती चालू झालेली। शिक्षक संघटना अध्यक्ष पुणे शहर राहुल सुतार साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी कुस्ती लागलेली आहे। महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात संजय तनपुरे, सौरभ जाधव त्यांच्या वजन गटात फार मोठी नाव आहे। अशी कुस्ती नंबर 2 ची कुस्ती या मैदानामध्ये चालू आहे। गणेश शेठ कोंडरे यांच्याकडून चालू कुस्तीला 100 रुपये आलेले आहेत, धन्यवाद। भव्य आणि दिव्य असं मैदान भवानी कृपा ट्रोल्स अँड ट्रॅव्हल्स अशोक दामगडे यांच्याकडून 500 रुपये 100 रुपये आलेले आहेत चालू कुस्तीसाठी। कुस्ती करा पैलवान। धन अनेक जणांकडे असते पण दानत सुद्धा असावी लागते। दानत असते पण पैसा कुठे खर्च करायचा आणि कुठं नाही याचं जाण आणि भान असावं लागतं। पुरुषार्थ आणि मर्दुमकीवर खर्च। ज्या खेळाला हजारो वर्षांची परंपरा आहे असा कुस्ती खेळ आपल्या बापदादाने आजोबा पंजोबाने वाढवलेली कुस्ती। हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेती व्यवसाय करायचे। शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी आराम मिळावा, सगळे सोयरे पाहुणे रावे एकत्र यावे म्हणून ग्रामदैवताच्या यात्रा चालू केल्या। आणि ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल, देवाचा छबिन असेल, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुडाचा कार्यक्रम असेल, तमाशाचा कार्यक्रम, पण यात्रेची सांगता कुस्ती मैदान। येणारी तरुण पिढी सशक्त व्हावी, निरोगी राहावी, निर्व्यसनी राहावी यासाठी राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी ही विचारधारणा घालून दिली। गावतीत हनुमान मंदिर उभा केली आणि गावतीत तालमी उभा केल्या। गावातील तरुण पोरं पहाटे 4 वाजता तालमीत जाऊ लागली, घाम गावू लागली, शरीर बलदंड झाली, तरुण पिढी सशक्त झाली। सशक्ताने समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलेला हा इतिहास आहे। पेशवाई खालसा झाले, इंग्रज सत्तेवर पहिला दंड पैलवानाने टोकला। राजे उमाजी नाईक त्याचं नाव, रामोशा बोरगा, इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला। असाध्य ते साध्य करीत असा याचं कारण अभ्यास होतो का म्हणे। या जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य नाही, अशक्य नाही हे दाखवून दिलं शिवप्रभूने। शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवप्रभूंना बळ दिलं। लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्याने एसाजी कंक, संभाजी कावजी कोंडाळकर, अनंता खर्चिले हे पैलवान होते। शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय। पैलवान म्हणजे पैलवान, पैलवान म्हणजे काय, ससत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊ, साधू संतावरी राहू, रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता। आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काही अवघड ठरणार नाही। पैलवान चांगला झाला तर आयुष्याचा पगार आणि फंड काढू शकतोय 10-15 वर्ष। ही वस्तुस्थिती आहे। राजाश्रय संपला, लोकाश्रयातून दानदार मंडळी समोर आली, लाखो रुपयाची उधळण कुस्तीवरती व्हायला लागली। हा पुणे जिल्हा आहे, विद्येचं बाहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्राला, भारत देशाला। पण कुस्तीचा कौल खऱ्या अर्थानं पुण्याकडे वळलेला आहे। राजश्री शाहूराजांनी कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवलं, पण कुस्तीला आश्रय दिला हे पुणेकरांनी। ही वस्तुस्थिती आहे। पुण्यात 100 पेक्षा जास्त तालमी, खालकर तालीम, सुभेदार तालीम, सुभेदार तालीम, अग्रवाल तालीम, चिंचेची तालीम, फार मोठा इतिहास। शिवरामदादा तालीम असायची। ईर्षीशिवाय पैलवानकी नाही, ईर्षा असल्याशिवाय पैलवानकी नाही। कुस्ती करा पैलवान।
नित्यनियमितपणा कुस्तीला महत्वाचा असतो. एखादे शिक्षक रिटायर झाल्यानंतर शाळेत जाऊन शिकवू शकेल, एखादा ड्रायव्हर रिटायर झाल्यानंतर गाडी चालवू शकेल, पण पैलवानकी सोडल्यानंतर 5-10 वर्षांनी कोण म्हणला मी लंगोट लावून कुस्ती करतो, जमणार नाही. नित्यनियमितपणाच कुस्तीला महत्वाचा असतो. सिकंदर शेखच झाली असते. कुस्ती सोपी नाही. मोमई दुनिया निसर्डी पायवाट आहे. 2-4 कमी न जास्त पैलवान जागच्या जागेला संपून जातोय. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या 2 गोष्टींच्या आधी गेलेला आहे. आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे. आजच्या तरुणाला दिशा दाखवण्याचं काम या लाल मातीच्या माध्यमातून होत असतं. आज जय भवानी माता यात्रा उत्सव, या जय भवानी मातेच्या पावनभूमीमध्ये दामोगडा असणे ग्रामस्थांनी गेल्या वर्षीपासून ही कुस्तीची परंपरा चालू केली. सर्व ग्रामस्थांनी अनेकांचं योगदान आहे. पैलवान रणजित दामोगडे आणि पैलवान सागर दामोगडे यांनी त्यांना सहकार्य, कुणी तनानी, कुणी धनानी, कुणी मनानी, कुणी कायनी, कुणी वाचेनी सगळ्या हाताने मदत केली. 40 कुस्त्या घेतल्या. 80 पैलवानाचा उदरनिर्वाह भागला. कुस्ती खेळ फक्त पैलवानाचं घर चालवत नाही, 100 जणांची घरं चालवतो. अगदी आईस्क्रीम विकणाऱ्यापासून हालिगवाला असेल, निवेदक असेल, सगळे 100 जणांची घरं चालवणारा कुस्ती खेळ. 1 जानेवारी ते 31 मे हा कुस्तीचा सीझन या महाराष्ट्रामध्ये 2000 मैदान महाराष्ट्रात होतात. 36 जिल्हा आहेत महाराष्ट्रात. 30 जिल्ह्याला कुस्तीला अस्तित्व आहे. माझं गाव इथून 200 किलोमीटरवर नाही आलेलो आहे. माढा तालुक्यात गाराकुळे माझं गाव आहे. महाराष्ट्रात 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यात कुस्तीला गेलेलो आहे. खरोखर आज तुमच्या तालुक्यामध्ये वेल्लाचं मोठं मैदान झालं.